मेळघाटातल्या आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी शेतीकरिता सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या निधी अंतर्गत लघु पाटबंधारे उपविभाग धारणी, मध्यम पाटबंधारे विभाग अमरावती यांच्या वतीने सौर ऊर्जा सिंचन प्रकल्प गेल्या 2 वर्षापूर्वी अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या कंत्राटदारांनी हे कार्य सुद्धा केले होते। परंतु हे संपूर्ण कार्य मेळघाटातल्या धारणीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पांढरे हत्ती बनून आज तटस्थपणे उभे दिसत आहे। यामध्ये संबंधित लघु पाटबंधारे विभाग आणि कंत्राटदार या दोघांनी संगनमत करून अनेक गैरप्रकार केल्याचा संशय विदर्भ न्यूजने व्यक्त केला होता। त्या अनुषंगाने विदर्भ न्यूजने प्रत्यक्ष गौलखेडा व उतावली या दोन्ही कामांना भेटी दिल्या होत्या। त्यामध्ये जो HDPE पाईपचा मोठा भोंगळ कारभार झालेला आहे त्या अनुषंगाने मध्यम प्रकल्प अमरावतीचे कार्यकारी अभियंता यांच्याशी संवाद साधला होता आणि त्यावेळी त्यांनी आपण प्रमाणपत्र दिल्याचे सुद्धा स्पष्टपणे कबूल केले होते। उतावली आणि गौलखेडा प्रकल्पासंबंधी सौर ऊर्जा प्रकल्पासंबंधी जे पाईप वापरण्याबद्दलचं सर्टिफिकेट आहे ते आपल्या विभागाने दिलेलं आहे। याबाबत समजा इतर विभागाकडून जर काही आपल्याला विचारणा झाली तर आपण त्याबाबत त्याचा नक्कीच खुलासा करू। आणि त्याच्यामध्ये जे पाईप वापरल्या गेलेले आहेत तर ते पाईप नेमके कोणत्या प्रकारचे नाही आता हे सांगता येणार नाही सध्या स्थितीत, पण याबाबत सर्व दस्तऐवज पाहून त्याबाबतचा खुलासा करता येईल। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या आपल्या प्रमाणपत्राच्या आधारावर जर कुण्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा कुण्या कंत्राटदाराला काही काम मिळाले असतील तर त्या कामाचं पुढे काय होईल? नाही त्या संबंधित विभागाने जर आपल्याला त्या सर्टिफिकेट बद्दल जर खुलासा विचारला, कन्फर्मेशन विचारलं तर आपण त्याबाबत त्यांना कळण्यात येईल। अच्छा, कन्फर्मेशन करू। बरं, हे जे पत्र आहे हे नक्की 100% आपल्या विभागाकडून आपल्याकडून प्राप्त झाले। त्या कामामध्ये HDPE पाईप वापरलेच गेल्या नसल्याचा खुलासा विदर्भ न्यूजने केला होता। विदर्भ न्यूजने ज्यावेळी प्रत्यक्ष कामावरती जाऊन पाहणी केली होती त्यावेळी HDPE पाईपच्या जागी PVC पाईप लावण्यात आल्याचे निदर्शनास आले होते। परंतु या गोष्टीचा ग्राह्य पुरावा हा विदर्भ न्यूज आपल्या दर्शकांकरिता खास करून देत आहे। ज्या ठिकाणी हे काम करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी HDPE पाईप न वापरता PVC पाईप वापरल्याचा स्पष्ट पुरावा विदर्भ न्यूजला प्राप्त झालेला आहे। त्या ठिकाणी खोदकाम करून पाहणी केली असता जमिनीच्या आतमध्ये PVC पाईप आढळून आलेले आहे। त्यामुळे हे स्पष्ट झालेले आहे की या कामामध्ये HDPE पाईपचा उपयोग केला गेलेला नाही। HDPE पाईप हा अनेक वर्षे न सडता न खराब होता व्यवस्थित राहतो, म्हणून HDPE पाईप हा महाग असतो आणि त्याची निविदेमध्ये सुद्धा तशी जबाबदारी पाईप पुरविणाऱ्या कंपनीवर सुद्धा टाकलेली असते। या अनुषंगाने विदर्भ न्यूजने प्रत्यक्ष उतावली आणि गौलखेडा या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी HDPE पाईप नसून PVC पाईप असल्याचे निष्पन्न झालेले आहे। सहाय्यक कार्यकारी अभियंता धारणी आणि कार्यकारी अभियंता अमरावती यांनी संबंधित कंत्राटदाराला लिहिलेले पत्र हे चुकीचे असल्याचे जवळपास निष्पन्न झालेले आहे। जिल्हा परिषद सिंचन विभाग यांच्या वतीने मध्यम सिंचन विभाग अमरावती यांना पत्र पाठवून या प्रमाणपत्राची सत्यता पडताळण्याची आणि खात्री करून घेण्यासाठी सत्यता पडताळणी प्रमाणपत्र देण्याची पत्र सुद्धा जिल्हा परिषदेच्या वतीने मध्यम सिंचन विभाग अमरावती यांना देण्यात आलेले आहे। त्यामुळे आता हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे झालेले असून कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता व अभियंता यामध्ये नेमके साटेलोटे कोणाशी कोणासोबत आहेत हे तपासणे गरजेचे झालेले आहे। प्रामुख्याने यामध्ये जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशन करून या प्रकरणाची शहानिशा करावी आणि आदिवासी शेतकऱ्यांसाठी जी पावले 2 वर्षांपूर्वी 3 वर्षांपूर्वी उचलण्यात आली होती त्याला पुनश्च उजाळा द्यावा अशी रास्त मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। विदर्भ न्यूजचा विशेष वृत्तांत सिंचनाचा घोटाळा भाग 2।